तर गणपतीची स्थापना करून आरती वगैरे करून घेतल्या आणि संध्याकाळी गावामध्ये मंडळाकडे जायचं होतं, पण या पावसामुळे काय संध्याकाळी जाणंच झालं नाही बघा. पण मी सकाळी उठून शेताकडे चलतो. आता जिकडे बघले तिकडे पाऊस पडला होता. खरबानं सुद्धा गुडघ्या इतकं पाणी वाहू लागलं. पण खरबानच येताना एका लवणीमध्ये पाण्याच्या दाबाने वाहून जाता जाता वाचलो बघा. आता तिथून इथं येऊन बघतो तर काय आपण काल परवाच बनवलेला फुल डायरेक्ट वाहून तळ्यामध्येच गेला. आता आपल्यासारखं यायचं तर काही खरंच नाही, सांभाळून राहा. आणि आजच्या पावसामध्ये माझ्यासोबत माझा मोबाईल सुद्धा भिजून गेला, म्हणून आज रात्रीचा व्हिडिओ डायरेक्ट केशव भाऊच्याच मोबाईल मध्ये शूट करावं लागेल. ऐका सर्वांनी ऐका, ते कूलरचे जे आपण एक पाय मोडलोय. आता मंडळाच्या अध्यक्षाची तर मुलाखत घ्यायला पत्रकार परिषद डायरेक्ट नांदेडूनच. तर काय सांगतात अध्यक्ष बघूया. या मुद्द्यावर उपाध्यक्ष साहेबांचा असा विषय आहे की काय समज आहे ते विचार. अध्यक्ष तर डायरेक्ट पत्रकारांना उपाध्यक्षाकडेच पाठवून दिले. तर त्यांचं म्हणणं असं आहे की मंडळाच्या कूलरचं चौथं चाक नाहीये. तर त्यांचं मत काय असेल चौथ्या काही एक चाक बसून काही तिन्ही चाक काढा. ट्रॅक्टर गेले रिपेअरिंगला, त्याचे आलं की चारी चाक काढून द्या कुलरला तरी बी दोन चाक लहान व्हायलेत. मोठा माणूस त्यांना मोटर कसं पाण्यात मोटर लावून जनरेटर लावत काय मार तिथं लावून सकवायचं. जरा या गोष्टीवर काय नाही. गाणे अशा प्रकारे गाण्याला चालू होत आहे. आता याच खुशीमध्ये एक गाणं होऊन जाऊ द्या. लाईक आणि सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर तरी करा. आमच्या मंडळाला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि जाता जाता लाईक आम्हाला काय बोलता येणार तरी ते बॅनर वाचा. असंच वरी वरीच आहे. पैसा काय त्यांना येतात असं म्हणून जात. तुम्हाला पटलं तर लाईक करा. हे तर मंडळाचे 9 दिवसाचे व्हिडिओ दाखवायचं काम माझ्याकडे आलं. तरी तुम्ही फटाफट फॉलो करून ठेवा. भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.